मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे 4 वेगवेगळ्या बातम्या। मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत खासदार उदयनराजे, रणजितसिंह निंबाळकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। मोदींनी आरक्षणासंदर्भात आश्वासन दिले, तर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागली तर काय अशी शंका उपस्थित केलेली आहे ती काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची अपडेट दिली आहे। त्यांची काल सरकारशी चर्चा झाली आहे। 24 तारखेपर्यंत सरकार आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी सुद्धा आता सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा हा विश्वास व्यक्त केलाय। सरकारशी चर्चा झालेली आहे आणि आरक्षणासंदर्भात सकारात्मक वातावरण दिसत असल्याचं जरांगेंनी देखील म्हटलं। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुढारी न्यूजशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलंय बघूया। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 29 म्हणजे फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलवणार आहेत, तर याकडे तुम्ही कसं बघतात? आणि विरोधक एकीकडे म्हणतात की अधिवेशन तुम्ही कसं काय बोलवणार, कारण आचारसंहिता लागणार आहे, कसं बघता तुम्ही याकडे? ते वरचा आरक्षणासाठीचा विषय तो, परंतु 24 डिसेंबरच्या आत इथं सगळं होईल ना। यात इथं मराठ्यांच्या सरकारी नोंदी मिळाल्या, त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणात आहे, इथं सगळे विषय होऊन जाणार आहे 24 डिसेंबरच्या आतच। आता ते वरच्या आरक्षणासाठीचा ते क्युरिटी पिटिशनसाठीचा आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा किंवा मागास सिद्ध केलेल्याचा अहवालाचा विषय तो आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की तेही आरक्षण नाकारण्याचं कारण नाही, कारण क्युरिटी पिटिशन हीच या आंदोलनामुळे सरकारनं दाखल केलेली आहे। हा टास्क फोर्ससुद्धा याच आंदोलनामुळे उभा केलेला आहे। हरीश साळवी साहेबांसारखे मोठे ज्येष्ठ वकीलसुद्धा याच आंदोलनामुळे दिलेले, म्हणजे त्या आरक्षण नाकारण्याचं काही कारणच नाही आहे मराठा समाजानं। फक्त विषय इथं आहे की ते आरक्षण NT VJNT सारखं टिकणार आहे का, हे हा विषय इथं। त्यापेक्षा इथं जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात आहे, मराठा आणि कुणबी एकच इथं सिद्ध झालेलं आहे, हेच करा ना, हे म्हणणं आहे आमचं। आणि आता त्याच्यावरती होईल 24 डिसेंबरच्या आत सगळं होईल। आता तर सरकारनं खरेपणा सांगितलेलाच आहे, प्रामाणिकपणाही त्यांचा दाखवलेला आहे, त्यामुळं समाजाने त्यांचं कौतुकही केलेलं आहे। पण आता तुम्ही एवढं मोठं दिलं आहे तर फक्त स्पष्ट भूमिका करा, त्यात काही पाचर खोट्या काही छोट्या छोट्या त्या ठेवू नका, असं म्हणणं आहे। स्पष्टता करावी, करतील 24 डिसेंबरच्या आत, नसता आम्ही तर पुन्हा लढायला सज्ज आहेत। कारण का म्हणतोय हा लढायला सज्ज आहेत, तुम्ही दिलंय हो, पण त्याचा लाभच जर आम्हाला होणार नसेल तर ते देऊन काय उपयोग? त्यामुळे त्यांनी स्पष्टता करणं गरजेचं आहे। बहुतेक मला वाटतं उद्या किंवा 23च्या आत ते 100% करतील। याकडे कसं बघतात? आणि 23 तारखेला तुमची इशारा सभा होणार आहे, ते बोलण्याच्या ओघात विसरून राहिले असते, काय नाराज व्यक्त करण्याची आवश्यकता नाही तेवढ्यासाठी, ते होतील। आणि ते मी रात्री कानावर सुद्धा टाकलेले त्यांचे, त्यामुळे तो काही विषय राहिला नाही त्याचं। आज उद्या किंवा 23 तारखेच्या आत स्पष्टता 100% होणार आहे। ते झालं म्हणजे मराठ्यांचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचाही मार्ग मोकळा होईल। म्हणजे तुम्ही उगाच दिलंय, परंतु त्याची स्पष्टताच जर नाही केली, अटी शर्ती काय आहेत काय नाही, तर मग त्या देण्याला तरी काय अर्थ आहे? आणि एवढा मोठा जर धाडसी निर्णयच घेतला तर आता ते स्पष्टता करायला मागं बघणार नाही आहेत, स्पष्टता सुद्धा करून टाकतील, बघूया। चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की अधिवेशन तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा आचारसंहिता लागू शकते। नाही, तो विषय लांबचा आहे। इथं 24 डिसेंबर आत्ता आहे, ते फेब्रुवारीचा खूप लांबचा विषय तो, तिथपर्यंत 2 मुद्दे आहेत ते 24 डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, तुम्हाला असं खात्री वाटते का? हो, उद्या सांगतील, आता स्पष्ट करतील। मी रात्री त्यांना सांगितलं, मी म्हणलो ना की एवढा मोठा जर विषय त्यांनी आता पाटलावर घेतलायच आणि तो मार्गीच निघालाय, तर थोडी जर खोटी पाचर राहिली ती ठेवू नये, त्याची स्पष्टता करावी। आणि त्याची जर स्पष्टता केली तर मराठा समाजाचा मार्ग मोकळा झाला, सरकारचा पण मोकळा झाला आहे। त्यांना रात्रीच सांगितलं, रात्रीच त्यांना सांगितलं, कारण समाजासाठी 4-2 पावलं मागं पुढं सरकारला हरकत नाही, या हिशोबानं त्यांची वाट बघण्यापेक्षा आपण त्यांना सांगितलं पाहिजे ह्या समाजाच्या हिताचा विषय आणि मोठा विषय। प्रत्येक वेळेस ताठवून धरणं चांगलं नसतं, कारण तेवढं ताणायचं, कुठं थांबायचं, कुठं मागं पुढं सरकायचं एवढं ज्ञान आमच्याकडं असल्यामुळं आम्ही तातडीनं त्यांच्या कानावर टाकणं काम होतं। आम्ही टाकलं, 23ला सांगून टाकू, कोणाला सांगितलं होतं, का केलं नाही, का केलं, दोन्ही ओपन करून टाकू। तिथं सरकारच्या हातात पुढचं 23च्या निर्णयाचं सरकारच्या हातात, ते 24 डिसेंबरच्या नंतर काय हे सरकारच्या हातात आहे, आमच्या नाही।
एकंदरीतच हे होते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि आजपासून हे आपल्या 5व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करतात आणि ते आजही ठाम आहे की सरकारने आम्हाला 24पर्यंत आमचे जे आरक्षणाची मागणी ही पूर्ण करावी, नसता मराठ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही. गौरव साळी, पुढारी न्यूज, अंतरवाली, सराटी. तर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की आता सरकारच्या हातात सगळं आहे आणि या सगळ्यावर सरकारचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेण्यासंदर्भात नेमकं काय म्हटलंय आणि त्याबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय प्रतिक्रिया देत आहेत बघूया. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे माझं सरकारला आव्हान आहे, विधिमंडळाचं अधिवेशन संपणार आहे, तुम्हाला जो काही नवा कायदा करायचा तर अध्यादेश आणा. अध्यादेशचा कायदा असतो, तो अध्यादेश तुम्ही 6 महिन्यामध्ये पारित करा. नव्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. तुम्ही फेब्रुवारी अधिवेशनाची वाट बघू नका. पुन्हा एकदा नवीन मृगजळ दाखवू नका. सरकारला संपूर्ण अधिकार आहे